मराठी विरुद्ध अमराठी वादाची ही बातमी आहे। ये मराठीची ये नगरी आणि मराठीच कान पकडून माफी मागते। मराठी भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणाला अमराठी जवानानं कान पकडून माफी मागायला लावली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सुद्धा मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केलाय आणि त्यावरून आता मनसे सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची कशी गळचेपी होतीये पाहूयात या रिपोर्टमध्ये। त्यांना बोला मराठीमध्ये पण मी समोरची मराठी बोलतो ना तो पण त्याला पण बोला मराठी। पाहिलत मराठी माणसावर महाराष्ट्रात काय वेळ आली आहे। मराठी बोलतो म्हणून चक्क एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबई जवळच्या मुंब्र्यात घडली आहे। काय गुन्हा होता त्या मराठी तरुणाचा? तर एका फळ विक्रेत्याला त्यानं मराठीत बोलायला सांगितलं। त्यावरून दोघांचा वाद झाला। फळ विक्रेत्यानं आजूबाजूच्या लोकांना बोलावलं आणि त्या मुलालाच कान धरून माफी मागायला लावली। इधर बोलो। मुझसे कुछ गलती हो गई तो मुझे माफ करो बस। या मराठी जमावानं मराठी तरुणावर दादागिरी केलीच, पण यापेक्षाही कहर केला तो पोलिसांनी। मुंब्रा पोलिसांनी या मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केलाय। मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो, गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी। मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी। फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही, तू हिंदी में बोल। बोलता हमको मराठी नहीं आता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो। त्यांना समजवलं मी असं असं आहे, असं आहे बोललो। ते शिवा देत होते, पाटणं एक मारत होता, धमकी देत होते, लई मारला मला, शिव पण देत होते ते। मराठी तरुणाला झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। आरे केलं तर कार्य करणारच असा सज्जड दम मनसे नेते अविनाश जाधव यांनी भरला। मुंब्र्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे। फळं घेताना त्यांनी 100 रुपये किलो फळं सांगितलं, तो बोला 50ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहत होतो। तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला। त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली। एक 100-150चा मॉब जमला। कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय। एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मराठी मान अभिमानानं उंचावतो, तर दुसरीकडे तीच अभिजात मराठी बोलणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मायभूमीतच अशी अपमानास्पद वागणूक मिळते। आम्हाला मराठी बोलता येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते कर, असंही गर्दीतले चेहरे बोलताना दिसतात। दरम्यान या वादाला राजकीय वळण लागल्यानंतर आता पोलिसांनाही उपरती झाली आहे। त्यांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला। मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते। त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परप्रांतीय आणि परभाषकांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर दादागिरी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। कल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादातनं मराठी कुटुंबाला रॉडनं मारहाण, विरारमध्ये गाडी चालवताना कट मारल्याच्या वादातनं तरुणाला मारहाण, मुंबईतल्या एका कंपनीची मराठी माणसांना नोकरी मिळणार नाही अशी जाहिरातीमध्ये अट, ठाण्यात महिला रिक्षा चालकाला परप्रांतीय सुरक्षा रक्षकांकडनं मारहाण, मराठी असल्यानं महिलेला सोसायटीत ऑफिस नाकारलं गेलं।
महाराष्ट्रामध्ये राहून मराठीला विरोध करणाऱ्या किंवा मराठी भाषकांवरती अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती गेल्या काही वर्षांमध्ये बळावत चालल्या। अभिजात झालेली आपली मराठी भाषा आणि भाषिक अस्मिता टिकवून ठेवण्याचं आव्हान मराठी माणसासमोरच उभं ठाकलंय। निकेश शार्दूलसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।